तुमचं पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही जेवण वगैरे झाले, लाईट नव्हती तर फोन पण स्विच ऑफ होता। सौरभ भाऊने त्याचा लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून दिलाय। तर आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला नाशिकला। चल आता आम्ही मामाच्या घरी जातो आणि मग तिथून मामाच्या कार मध्ये जाणार आहोत। चला 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 बघत राहा, मस्त होणार आहे व्हिडिओ। येऊ का आजी आम्ही? उशीर झाला तर मला स्वयंपाकाचा एक फोन करा। ओके, मी मस्त उसळ भात पोळ्या करून ठेवेन। चालेल चालेल। काय म्हणते आता आम्ही अर्चना आम्ही सगळे चाललोय। अर्चना मामी पण चालले आमच्या सोबत। पाया पडते का काय? तर एक फोन मला करा। ओके ओके आजीला करू। चालेल आजी, आम्ही आता येतो। बाय बाय। येते का तू? चालला नको नको, मी आता घर सांभाळते, गाड्या घोड्या सांभाळते। आजीच्या बहिणी येत आहे आजीला जोडी, त्याला कसं झालंय वाटतं। चला पूजा दीदीच्या लग्नाच्या शॉपिंगला चाललोय आम्ही। तर मामाच्याच कारमध्ये चाललोय आणि मावशी, काका, राहुल, मम्मी, सई, अंशू, शिव, मामी, मी, मम्मी, लोणारवाडीची मावशी, आम्ही सगळे काही चाललोय। सई आणि अंशू तुम्हाला सगळ्यांना बाय बाय करते, सांगताय की आम्ही चाललोय फिरायला। तर लग्न होईपर्यंत काही शॉपिंग काही संपत नाही, लग्नच्या दिवशीपर्यंत शॉपिंग काही ना काही चालूच असते। तर आता आम्ही निघालोय, बाय बाय करते मी पण तुम्हाला। तर मला पोत बघायची होती तर इथे गोविंद दंडेमध्ये आलोय, पण मला जशी हवी होती तशी काही भेटली नाही। तर आम्ही तिथे बघितला भरपूर वेळ, पण त्यानंतर मला काही आवडली नाही। नंतर आम्ही पुढे आलो आणि इथे दही पुलावरती ना मावशीलाही पूजाच्या लग्नासाठी ना रुखवताच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि आम्हालाही ना सई अंशूसाठी ना ड्रेस स्टिच करून घ्यायचं होतं, त्यासाठी कापड हवं होतं। पण जे कापड हवं होतं ते आम्हाला काही भेटलं नाही। बरेच शॉप आम्ही दही पुलावरती बघितले, सगळे बघितले असे तर म्हटलं तरी चालेल, भरपूर फिरलो आणि त्यांना आम्ही रेडीमेडच ड्रेस घेतलेले, कोणते काय सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर इथे ना रुखवताच्या वस्तू होत्या, तर गंगेचे थोडंसं अलीकडेच आहे हे। तर इथे बऱ्याच आम्ही ना म्हणजे मावशीने काही वस्तू घेतल्या, मग ती माथणी वगैरे लागतं ना लग्नामध्ये, तर ते बघत होती आणि इथे छोट्या छोट्याही वस्तू होत्या, पण छोट्या वस्तूंची खूप जास्त म्हणजे प्राईस सांगायचे। आणि माथणी छान मस्त होती, डिझायनर असे, म्हणजे त्याला ना डिझाईन वर्क केलेलं होतं, खडी लावलेली होती, तर लेस वगैरे होते ना। हे गणपती बाप्पा ही खूप आवडले आम्हाला, पण त्याला कलर दिला नाही ना, अजून छान वाटेल। आणि म्हणजे लग्नाच्या दिवशी किंवा हळदीच्या दिवशी दोन्हीपैकी एक दिवस आहे ना माथणी भरली जाते। तर ही माथणी घेतली होती आणि त्याला खूप छान असं कलर केलेला आहे लाल कलरचा, आणि त्यावरती ना खडी चिटकवलेली आहे, लेस वगैरे अशी डिझाईन केलेली आहे ना, मस्त वाटते। आणि आता काय अशा नवीनच वस्तू आल्या आहे मार्केटमध्ये, खूप छान छान होत्या, मस्त होत्या। तर इथूनच आम्ही ही माथणी घेतली, तर 250 रुपयाला पडली आम्हाला ती, आणि खूप छान छान आणि मस्त वस्तू होत्या। इथे असे दिवे वगैरे होते, सगळे काय मातीचे, खूप मस्त होते। इथे चुली होत्या छोट्याशा, पण मावशी तिथे घेतलं होतं। तर ती काही तिने खरेदी तुळशी बागेमधून केलेली आहे, जे नव्हतं ना तिकडे भेटलेलं ते इथे बघायचं होतं तिला, तर बऱ्याच वस्तू घेतल्या तिने इथे पण, आणि मस्त मस्त होते सगळे काही। मम्मी ही ना मातेची वॉटर बॉटल बघत होती, तर म्हणजे 1-2च पीस होते आणि जे पण होते ते जुने होते, तर तिला घ्यायची होती, पण मग काही छान भेटलीच नाही। आणि हे बघा मस्त आहे ना, तर इथे ना सगळे काही दुकान आहे, तर सगळ्या दुकानांमध्ये खूप मस्त मस्त वस्तू होते। तर हे दुकान आहे ना गंगेच्या थोडं अलीकडेच आहे, आणि हा माझ्या हातातला जो कलश दिसतोय ना, तर वरती ना नारळ असं मातीचंच बनवलेलं आहे। तर आपण असं काही लग्नामध्ये डेकोरेशन करतो चुड्यांच्या वेळेस हे ते, तर असं ठेवायला छान आहे। आणि घरामध्ये पण आपण काही कार्यक्रम फंक्शन करतो ना, तर त्यामध्ये पण असं डेकोरेशनमध्ये ठेवायला छान आहे। तर मावशीला आम्ही म्हटलं ते घे, म्हणजे छान असं कुठेतरी डेकोरेशन करू ना लग्नाच्या वेळेस, तर तिथं ठेवता येईल। तर तिने तेही घेतलेलं आहे, आणि छान असे कलर केलेले मटकी मस्त वाटत होत्या।
बाकीचा ब्रश आहे अंगासायचं आहे हा नवीन हा. काहीतरी बघायला भेटतं. चला अंगासायचं दगड आहे. सई पण बघते. अंगासायचं. चला निघा. ए फोडू नका गं. तू राहिली का? तू राहिली का? ए मी. तू हा गाड्या आहे त्या हात सोड. चला मावशी बघते पूजाच्या साठी. गल्ला घे ना मग. पैसे त्याचे रोजचे. काढा ना विचारा. काळा नको पडायची. कुठली? तर मामाने ना इथे ना गंगेवरती पुलाखाली इथे ना गाडी पार्क केलेली होती. सगळेजण मस्त पेरू खात होते आणि आम्ही जे काही खरेदी केल्या ना मोठ्या वस्तू त्या कारमध्येच ठेवल्या आणि पुन्हा आता आहे ना शॉपिंग करायला सुरुवात केली आहे. कारण आम्हाला शॉपिंग करायला वेळ पुरतच नाही. तर नाशिकला आलो म्हणजे रात्र झाल्यावरच आम्ही घरी जातो, तरीही काही ना काही राहतच. तर म्हणजे सगळेजण असतात ना, सगळ्यांचं घेता घेता उशीर होतो. आणि सई अंशूसाठी ना आम्ही ड्रेस बघत होतो. तर आम्हाला ना सईसाठी व्हाईट फ्रॉक घ्यायचा होता, पण आम्हाला काय व्हाईट फ्रॉक हे म्हणजे जास्त जसं हवा होता तसं भेटत नव्हता. तर खूप सारे शॉप बघितले आम्ही, तर व्हाईट फ्रॉक काय घेतलाच नाही. आणि खूप छान असं मस्त ड्रेस नंतर भेटला. आणि सई बघा हा घ्यायचा आहे असं म्हणते आणि बॉक्स वगैरे सगळं काही खाली घेतलं. आणि हे बघा हे लगीन घर, हळदी, शादीवाला घर, मेहंदी खूप छान होतं. आणि इथे ना आम्ही ना कपडे बघायला आलो होतो. म्हणजे इथे ना कापड भेटतं आणि त्याच्यापून ड्रेस, नऊवार वगैरे या ड्रेस स्टिच करून घेऊ शकतो. तर याच ठिकाणून मी ना बऱ्याच वेळा कापड घेतलेले सईच्या ड्रेससाठी, माझ्या ड्रेससाठी. तर ते बघितले. आणि आम्हाला हळदीच्यासाठी पण घागरा घ्यायचा होता, त्यामुळे बघित होतो. पण ते बोलले की येल्लो कलर शिल्लक नाही आहे. तर इथे सायंताराच्या इथे ना खूप छान असं मस्त आहे ना साबुदाणा वडा भेटतो. तर तो आम्ही खाल्ला सगळ्यांनी. तर आम्ही फक्त अर्चना मामी, मम्मी आम्ही होतो. संध्या मावशी, सुवर्णा मावशी दुसरी काय घेत होते, कारण सगळे एका ठिकाणी गेल्यानंतर ना वेळ व्हायचा. प्रत्येकाला काही वेगवेगळी शॉपिंग करायची होती. तर मावशीन ते रुखवताची घेत होते. आम्ही इकडे सई अंशूसाठी ड्रेस बघत होतो. आणि बघा हे साऊथ इंडियन हे घागरे आहेत छोट्या मुलींचे सई अंशूसाठी. आणि खूप छान असं मस्त सई अंशूसाठी ना घागरा घेतलेला आहे, खूप मस्त. आणि दोघींनाही सेम सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर बघत राहा व्हिडिओ. तर आता आमची ना इथे आम्ही दही पुलावरती बरीच शॉपिंग केली आणि आम्हाला जे काही भेटलं ते घेतलं. जे काही नाही आता बारीक म्हणजे ज्वेलरी वगैरे, बांगड्या वगैरे ते काही बाकी आहे. तर ते म्हटले निवांत येऊ, कारण आता मामा काका हौदीसाठी आम्हाला कपडे बघायला जायचे होते. तर राव टेक्सटाईलमध्ये, तर पाथडी फाट्यावरती. तर आता तिकडेच निघालो आहे. तर राव टेक्सटाईलमध्ये पण भरपूर गर्दी होती. आता लग्न सराई सुरू झाली आहे ना, आणि इथे ना म्हणजे कापड घेऊन आपल्याला हवं तसं आपण ड्रेस स्टिच करून घेऊ शकतो.
तर मामा मागे पण इकडे आलेलो होतं, आम्हीही आलेलो होतो मिस्टरांसाठी ड्रेस घेण्यासाठी. तर आता मामासाठी ना हळदीसाठी ना कापड बघत होतो, बरेच येल्लो कलरमध्ये आम्ही बघितले, एक आवडलाही. आणि आम्हाला म्हणजे लग्नासाठीही जोधपुरी किंवा कोट शेरवानी वगैरे असं काही बघत होतो. बरेच छान छान मस्त असे ना कापड होते तिथे बऱ्याच डिझाईनमध्ये, तर हवे तसे आणि तिथून स्टिच करूनही देतात, एकदम छान असं स्टिच करून भेटतो. तर बरेच आम्ही बघत होते इथे. तर राहुलही बघत होता त्याच्यासाठी, काकाही बघत होते. तर आम्ही येईपर्यंत मावशीने छान मस्त भाजी जायचं तर द्यायचंय. आज मला माहेरी आल्यासारखं फील होतंय. आमच्या सासूबाईंनी स्वयंपाक केलाय म्हणून. कधी तर त्यांना पण आई कळाली पाहिजे. हो माही नाही आपलं. तुम्ही आईचे हो सुनांच्या. छान मस्त आजींनी सगळ्यांनी स्वयंपाक केलाय मिळून. मस्तपैकी बटाट्याची भाजी, भात, पोळ्या, सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता जेवायचंय फक्त. आणि आता मामाच्या घरी आले आम्ही. तर आम्ही काय काय खरेदी केली ते बघत होते. तर हे टी शर्ट आहे ना, तर राव टेक्स्टाईलमध्ये म्हणजे 160 का 150 रुपयालाच भेटलं, पण कापड खूप छान असं जाड होतं, हिवाळ्यामध्ये असं घरामध्ये यूज करायसाठी मस्त होतं. तर आम्ही ते पण आम्ही खरेदी केले. आणि आता आम्ही सगळे काय खरेदी केले सगळे मावशींना आजींना दाखवत होतो. तर हे बघा, हे मामी दाखवत आहे ना, तो अंशूचा घागरा आहे आणि सेम पीस असंच सेम कलर वगैरे सगळं काही सारखं. ते सईसाठी आम्ही घेतलं आहे दोघींना, अंशू सईला दोघींना सेम आम्ही घागरे घेतलेले हे. आणि आमच्यासाठीही घेतलेले आहे. सगळं काय आता दाखवत आहे मामी तुम्हाला. आणि व्हिडिओ मग बघत राहा, काय खरेदी केली सगळी आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर हे बघा अंशू आणि सईचा आवडला का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ए सुंदर आहे बर का. ए सुंदर आहे. ए खूप सुंदर आहे बाई. बाई खूपच सुंदर आहे. पण इथं खूप पसार येतोय. पाहुणे असले की संध्याताई तुमच्या. तर हा बघा, हा मी घेतलाय माझ्यासाठी. तर येल्लो आणि ग्रीन कलर आहे. तर काठ आहे ना ग्रीन बॉटल कलरचे आहे. तर ओढणी पण ग्रीन कलरची आहे. तर हे मी माझ्यासाठी घेतलेले आहे. तर तो स्टिच करून घ्यावा लागेल, ब्लाऊज वगैरे घागरायलाही तो डिप वगैरे मारावं लागेल. तर ही माझ्यासाठी हा घागरांना मी माझ्यासाठी घेतलेला आहे हळदीसाठी पूजा दीदीच्या. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता जर सगळ्यांना बघायचं होता तर तुम्हाला काही गडबडीमध्येच दाखवते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये मी सगळं काही शेअर करेन.
तर ज्या ताईंनी सबस्क्राईब नसेल ना तर करेल नक्की, चॅनलला सबस्क्राईब करा. तर कापड ही छान आणि मस्त आहे. तर मावशीने हा दिवा घेतलाय 250 रुपयाला. मग मस्त भेटले. ऑनलाईन पेक्षा परवडलं मग तुला. मेथीची भाजी मडका तिकडून ठेवा. तर मिस्टर पण मुंबईवरनं आलेले होते, तर सासूबाईं त्या नव्हत्या घरी. तर म्हटले मी काही थांबत नाही जेवणासाठी. तर मामींचा खूप आग्रह होता, तर डबाच घेतला. सगळ्यांनी आग्रह केला की डबा घेऊन जा. तर डबा घेतला आणि सौरभ भाऊने मला घरी सोडून दिलं. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.